जल जीवन योजना फक्त कागदावरच, रांजणखार डावली ग्रामस्थांचं उग्र जन आक्रोश हंडा मोर्चा, धनदांडगे उद्योगपतींच्या बंगल्यांना मुसळधार पाणी, ग्रामस्थ पाण्यापासून वंचित असा भेदभाव का? अलिबाग तालुक्यातील रांजणखार डावली हे गाव अलिबाग तालुक्यातील शेवटचं टोक असून गेली कित्येक वर्ष पाण्यापासून वंचित राहिले. वारंवार प्रशासनाला निवेदन व प्रत्यक्ष भेटी देऊनही पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाहीये व ही गावं पाण्यापासून आजपर्यंत वंचितच राहिली आहेत. यासाठी आज दिनांक 3 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग इथं ग्रामस्थांच्या वतीनं सर्वपक्षीय जन आक्रोश हंडा मोर्चा काढण्यात आला. रांजणखार डावली ग्रामस्थांचा पाण्याच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी दिनांक 31 जानेवारी 2022 रोजी जलजीवन मिशन योजना मंजूर केली होती, परंतु त्या योजनेचं पाणी गावात पोहोचलंच नाही. तसेच गेल्या 3 महिन्यापासून गावात एक थेंबही पाणी गावात पोहोचलं नाहीये. त्या योजनेसंदर्भात प्रशासनाकडून किती दिवसात पाणी मिळेल याबाबत कोणतीही शाश्वती नाही. सदर ठेकेदाराकडून सदर योजनेचं काम संत गतीनं सुरू असून व शासनाचं धोरण प्रति माणसी 55 लिटर प्रतिदिन असतानाही रांजणखार डावली ग्रामस्थांना 3 महिन्यातून एकदाही पाणी ग्रामपंचायतीला मिळत नाही. MIDC व्यतिरिक्त गावाला पाण्याचा इतर कोणताही स्रोत उपलब्ध नाही. या योजनेचे पाणी इतर गावातील धनदांडगे उद्योगपती यांच्या बंगल्यांना देत असून ज्या गावासाठी ही योजना राबवण्यात आली त्या गावांना मात्र पाण्यासाठी वनवन हिंडावं लागत आहे. सदरील गावात 20 रुपये लिटर प्रमाणे ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावं लागून पाण्याची तहान भागवली जात आहे. मग सरकार हर घर जल धोरण गेलं कुठं, असं सवाल करत रांजणखार डावली ग्रामस्थांचं उग्र आंदोलन करण्यात आलंय.